हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमने। कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल। मी सुद्धा छान आहे, मजेत आहे। थोडी तब्येत खराब आहे माझी। रात्रीच्या वेळेस मला खूप जास्त ताप येतो आणि सकाळी थोडं बरं वाटते। तर आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। तर अशा प्रकारे पहिल्या दिवशी मी पिवळ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि आता पूजा वगैरे करत आहोत। तर इथे मंदिर क्लीन करत आहे, सगळं क्लीन केलेलंच आहे। आता एक फायनल टच म्हणून एक थोडंसं कपडा फिरवत आहे त्यावरून। त्यानंतर देवीच्या फोटोचीच आम्ही पूजा करत असतो, तर ते छानपैकी पूजा करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतेच। तर आजचा संपूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा। ॲपलमधनं अर्धा भाग तर सडलेलाच निघतो। हा देवीचा प्रसाद म्हणून मी करणार आहे आणि जितेंद्ररावांनी उपास केलेला नाही आहे, पण पार्थने उपास केलेला आहे। तो पहिल्यांदा करत आहे नवरात्रीचा उपास। त्याची स्वतःची इच्छा आहे आणि मनापासून तो करणार आहे। तर तो म्हणाला की उपासाचं मला काहीतरी करून देशील रात्रीच्या वेळेस। देवीला जो प्रसाद मी करणार आहे तर तोच प्रसाद मी त्याला सुद्धा देईल, कारण अजिबात उपाशी राहू देणार नाही। आणि आलूचं आहे ते नंतर मग मी रात्रीच्या वेळेस त्याला करून देईल। तर कार्पेंटरचं काम सुरू होतं त्याच वेळेस मी हे दोन्ही पाटं बनवून घेतलेले होते। आता छानपैकी त्यावर कापड टाकून छानपैकी सजवून घेणार आहे। तर ॲपल छानपैकी कट करून घेतलेले आहेत आणि आता बनाना नाही आहे, बनानाही पाहिजे होते पण ठीक आहे। आज नुसतं ॲपलचं करणार आहे मी। दुधामध्येच मी ॲपल टाकून देणार आहे। दूध थंड आहे, गरम केलेलं नाही आहे आणि थंड दुधामध्येच आपल्याला टाकायचं आहे, नाही तर मग गरम दुधामध्ये किंवा कोमट दुधामध्ये जर तुम्ही हे टाकलं हे चवीला चांगलं लागत नाही ते, म्हणून दूधही थंडच पाहिजे। तर हे सगळं टाकून देणार आहे मी। त्यानंतर पिठी साखर टाकणार आहे, अंदाजाने टाकायची आहे, जेवढं तुम्हाला गोड पाहिजे त्या हिशोबाने। आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे फ्रूट सलाद तयार आहे। फ्रेंड्स, आता 2:30 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे व्हायचं आहे। मी उपास केलेला नाही आहे कारण माझी तब्येतच ठीक नाही आहे। तर जेवण फार कमी आहे, तरी पण उपाशी अजिबात राहू शकत नाही। म्हणजे एक पोळी वगैरे पोटात गेल्याच पाहिजे, कारण तब्येत ठीक नाही। औषधीसुद्धा सुरू आहे। हा न सुरू दिसत असेल तुम्हाला, कारण टंकी साफ करायला आलेले आहेत। पाणीसुद्धा ना कडू कडू वाटत होतं आणि पुष्कळ दिवस झाले टंकी साफ केलेली नव्हती। पाणी टंकीतलं खालीच करून घेणार आहे, त्याच्यासाठी नळ सुरू ठेवलेला आहे। 1000 लिटरवाल्या टंक्या आहेत 2, तर ते क्लीन करून घेणार आहे, कारण पाणी कडू कडू वाटत होतं। मी म्हटलं अजून पोटाचे आजार वगैरे व्हायला नको, म्हणून मग आता क्लीन करायसाठी त्यांना बोलवलेलं आहे। जेवण केलेलं नाही आहे, कारण जेवण केलं की मग सुस्ती येते आणि मग झोप येते, म्हणून आता त्यांना बोलवलेलं आहे। ते वरती आहे आणि ऊन भयंकर आहे आणि या उन्हामध्येच ते म्हणाले की रात्री वगैरे आम्ही येत नाही। 4 वाजताचा वेळ म्हटलं होतं त्यांना, पण ते नाही म्हणाले। मग आताच आम्ही करून देतो असं ते म्हणाले।
म्हणून मग म्हटलं जाऊ दे. आणि जेवण केलं तर मग ते झोप येते, म्हणून मग त्यांच्या हाताने आताच करून घेणार आहे क्लीन, नंतर जेवण करू. ऊन इतकी भयंकर आहे, मी जाऊन दाखवीन तुम्हाला नंतर. इतकी ऊन आहे की काही विचारताच होई नाही. असं वाटत आहे उन्हाळा आहे. आणि गरमी बघू शकता की बिलकुल म्हणजे पंखाही काम करत नाही आहे आता तर. इतकी गरमी आहे. सगळ्यांच्याच बाबतीत तसं झालेलं आहे. गरमी प्रचंड आहे आणि घाबरल्यासारखं वाटते. मला तर समजतच नाही मला काय झालं. म्हणजे आता मी सध्या तर चांगलीच आहे, पण रात्रीच्या वेळेस बघू. आज 3रा दिवस राहील, कारण 2 दिवस रात्रीला ताप चढते. आणि इथे पण बघा मला काहीतरी झालेलं आहे. ते तापातच काहीतरी आपण म्हणतो त्याला झालेलं आहे. आणि गरमी खूप आहे. आता हे पाणी असं वेस्ट जात आहे, पण हे घाणेरडं पाणी आहे. आता काही टाकू शकत नाही कुठे, माझ्याच्याने बालट्या उचलत नाही किंवा काही नाही. बघू आता, ते वेस्ट जात आहे पण घाणेरडं पाणी आहे. जितेंद्रराव आणि पार्थ गेलेले आहे वरती, दोघंही जण. कामवाले जे लोक आलेले आहेत त्यांनासुद्धा थंड पाणी दिलेलं आहे मी, बर्फ टाकून, कारण खूप जास्त गरमी आहे. आणि जास्तीत जास्त आता पाण्याची आवश्यकता वाटत आहे. पाणी प्यावंसं वाटते, जास्तीत जास्त थंड पाणी. तर दिवसभरातनं असं काहीतरी थंड प्यावंसं वाटत आहे, त्याच्यामुळे मी संत्र्याचं ज्यूस काढून घेणार आहे. तर मी हे जे मिक्सर आहे, तर मी हे होम शॉपीमधनं घेतलेलं होतं. बरेच वर्ष झालेले आहेत याला आणि खूप इझिली काम करतं ते. तर मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि संत्रं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. फोडी बिया अजिबात काढलेल्या नाही आहेत, पण बिया ज्या आहेत त्या बारीक होत नाही यामध्ये. बिया जशाच्या तशाच राहतात. आणि ही चाळणी आहे, तर त्या चाळणीमधनं छानपैकी चाळल्या जातं, लवकर चाळल्या जातं. छानपैकी संत्र्याचं ज्यूस पिणार आहोत घरच्या घरी आणि खूप छान लागते. भरपूर असं यामध्ये बर्फ टाकायचं आणि प्यायचं. आणि खतरो के खिलाडीचं ग्रँड फिनाले आहे, तर ते बघणार आहोत. मध्ये मध्ये टी व्ही बंद होते, कारण नळाचं काम, जसं म्हटलं ना टंकी साफ करण्याचं काम आहे म्हणून. आता जितेंद्रराव वरती आहे, मग पार्थ वरती जाईल, असं चालणार आहे. थोड्या वेळानंतर मग मी शेवटी जाईन, तर मी दाखवणारच आहे तुम्हाला. मी सुद्धा पिऊन घेते, कारण मी जेवण केलेलं नाही आहे अजूनपर्यंत. आणि बघू शकता आवाज येत आहे तिकडनं. बोलते नंतर थोड्या वेळात तुमच्यासोबत. तर आता पिऊन घेते मस्त. तर इथे नळाची सुद्धा फिटिंग करायची होती, तर ती सुद्धा फिटिंग करणार आहे. आणि त्यानंतर हा जो गच्च मी क्लीन केलेला होता, खूप छान दिसत आहे आता तो. तर एवढा घाणेरडा गाळ निघालेला आहे एका टंकीतून. दुसरी जी टंकी आहे ती खाली व्हायची आहे, त्याच्यामुळे ती 2-3 दिवसानंतर टंकी साफ करणार आहे. त्याचबरोबर नळाची जी ही फिटिंग आहे ती सुद्धा खराब झालेली होती, ते सुद्धा चेंज करत आहे. आणि इतका गाळ निघालेला आहे. हा बंद आहे. याले तुम्हाला कधी चालू करायचे आहे तर पाहिजे याला सीधा करून द्यायला. हा चालू, हा चालू, हा असं बंद. बोरिंग आता बंद आहे, पाणी इथंच येईल. हो. कधी तुम्हाला बोरवेलचं पाणी घ्यायचं तर याला चालू करा, तर दोन यायचे ती. अच्छा, आता बंद आहे ना. आता बंद आहे. तर आता 6 वाजलेले आहेत आणि मी थोडी फ्रेश वगैरे झाली. मला 5 वाजताच ताप येत होता, पण आता आलेला नाही आहे. तब्येत थोडी ठीक वाटत आहे. आणि आज मी झोपली पण नाही, कारण नळाचं वगैरे काम सुरू होतं, फिटिंगचं काम सुरू होतं. टंकी इथला गाळ मी तुम्हाला दाखवलेला आहे, किती घाण होता ते, तर ते काढलेलं आहे. आणि एक टंकी आहे जो पिण्याच्या पाण्याचा नळ आहे तिथे, तर ती टंकी उद्या किंवा परवा क्लीन होईल, कारण पाणी भरपूर आहे तिथे. मला जायचं आहे नागपूरला, तर त्याच्या अगोदर पार्थसाठी उपासाचं काहीतरी करून घेते, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर दिवा वगैरे लावील, आरती करील आणि मग नागपूरला जाईल. तर इथे आलू मी सकाळीच उकळून ठेवलेले होते आणि आता ते फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आता याचं टर्फल मी काढून घेते. आणि हे जे नेलपेंट आहे हे त्या दिवशी अनुश्रीची शॉपिंग केली त्यावेळेस मी लावलेलं होतं, तर ते असंच आहे लागलेलं, म्हणजे काढायचं आहे मला. आता आपण कट करून घेणार आहोत. तर याचं नाव मला माहिती नाही आहे. तर याला झालेले आहे 3-4 वर्ष. मी हे एका एक्झिबिशनमधनं घेतलेलं होतं, अजूनपर्यंत तो वापरलेला नाही आहे. पहिल्यांदा मी यूज करणार आहे, तर बघू आता रिझल्ट काय मिळते. चला, तर इथे आपल्याला पाणी टाकायचं असते. ही जी वस्तू आहे मी जिद्द करून घेतलेली होती आणि अजूनपर्यंत यूज केलेली नाही आहे. याच्याबद्दल मी खूप गोष्टी ऐकलेल्या आहे नवऱ्याच्या, मुलांच्या. आज फर्स्ट टाइम काहीतरी करत आहे, बघू. आणि थोडंसं तेल टाकत आहे, इथं तेल टाकलेलं आहे आपण. आता हे गरम करायला ठेवू आपण गॅसवर.
बरोबर गॅसवर आपण ठेवलेला आहे. जाळ इथे कमी केलेला आहे हे ठेवतपर्यंत. थोडं चिपकत आहे, थोडंसं तेल लावायला पाहिजे होतं. जे वाचलेले आलू आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून देते, नंतर बघू. तर तेल लावून घेणार आहे मी आणि पलटून घेईन. तर बघू शकता थोडा ब्राऊन कलर आलेला आहे. तर हे पलटून घेतो. तर अशा प्रकारे झालेला आहे, पण त्याची टेस्ट मला फारशी आवडली नाही. आपण जेव्हा एक्झिबिशनमध्ये जातो तेव्हा खूप आपल्याला भूक लागलेली असते आणि ते जेव्हा गरम गरम करून आपल्याला देतात वगैरे तेव्हा आपल्याला खूप छान वाटते. पण मला असं वाटत आहे की मी ही वस्तू फालतू घेतली आणि पैसे वेस्ट असं मला वाटायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर मी नागपूरला गेली आणि मला काहीच खायची इच्छा नव्हती होत. तर जितेंद्रराव काहीतरी नाश्ता करत आहे आणि मी इथे बसलेली आहे. परत मला बरं वाटत नाही आहे. चला तर आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.